काय साहेब, अजून अभ्यास चालूच आहे वाटतं. हो, बस ना दादा. अरे पहाटेपासून अभ्यास करू लागलाय तू, दमला असशील. पाणी बिनी पी ना. हो दे ना. पण खरं तर मी कशाला थकायला गेलोय? थकतोस तर तू. दिवसभर राब राब राबतो आणि पहाटे 4ला सुटतो. हो थकतो रे मी, पण जेव्हा गाडीला बैल झोपतो ना आणि गावात फिरतो ना, तेव्हा गावातले लोक सांगतात तो भाऊ लय हुशार आहे आणि माझंच नाही साऱ्या गावाचं नाव मोठं करशील तू. आणि जेव्हा असं लोक म्हणतात ना, तेव्हा अशी छाती फुगून येते आणि लढण्याची परत एकदा मला ताकद येते. हो दादा. बरं मग कसला अभ्यास चालू आहे? डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वाचतोय. अरे वा, खूपच छान. आम्हाला काही शिकण्यासारखं असेल तर सांगा यात. हो आहे ना, खूप काही आहे. पण आपल्या गावातले शेतकरी बँकेत गेले होते ना कर्ज माफ करण्यासाठी, त्यांचं काय झालं? हो गेलो होतो ना. आपण अडाणी माणसं शेतकरी, आमचं कोण ऐकतंय, गेलं काढून आम्हाला. बरं दादा, प्रत्येक शेतकऱ्यांना अशा अंगात फाटके कपडे आणि गळ्यात मळका रुमालच का असतो बरं? अरे जसं पोलीसवाल्यांना खाकी, तसं आम्हा शेतकऱ्यांना अंगावर फाटके कपडे आणि गळ्यात मळका रुमाल, हीच आमची खरी ओळख आहे. हो दादा, पण ज्यावेळेस तू आणि आपले काही शेतकरी बांधव बँकेत गेले होते, त्यावेळेस वापस सुद्धा तुम्हाला हे फाटके कपडे आणि गळ्यातला मळका रुमाल बघूनच वापस काढून दिलं होतं. पण त्या जागी तुमच्या फाटक्या खिशेला साधा 2 रुपयाचा पेन जरी असता ना, तर त्यांनी तुम्हाला वापस तर दूर, उलट बोलताना पण ना 3 वेळेस विचार केला असता. हे महाराजांचं स्वराज्य आहे. इथं प्रत्येक माणूस सध्याच्या काळात आपल्या हक्कासाठी तलवारीने नाही लढू शकत. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी एक साधन दिलं, ज्याला आपण पेन म्हणतो. जसं प्रत्येक शेतकऱ्यांच्या गळ्यात हा रुमाला असतो, तसंच त्यांनी हा पेन सुद्धा ठेवला पाहिजे. यामुळे समोरचा त्यांना लढताना तर दूर, बोलताना पण 10 वेळेस विचार करेल. मार्ग भक्तीचा दाविला दिन भीमराया.